काँग्रेस सोबत स्वाभिमान आघाडी करणार आहे अशा पद्धतीच्या चर्चा सध्या मार्केटमध्ये उठत आहेत. नेमकं काय म्हणणं आहे? असं आहे की मुंबईची जी राजकीय परिस्थिती आहे, अन्य शहरांपेक्षा मुंबईला एक वेगळ्या पद्धतीचे महत्त्व आहे. आणि वस्तुस्थिती समजून किंवा राजकीय परिस्थिती समजून आम्हाला असं वाटतं की काँग्रेसनी कोणाबरोबरही आघाडी करण्यापेक्षा स्वाभिमानची ताकद ओळखून स्वाभिमानला संधी दिली काम करण्याबरोबर, आणि काही जे स्वाभिमानचे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी दिली तर मला वाटतं त्यांना काँग्रेस पक्षाला निश्चित पद्धतीने फायदा होईल. ह्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही नेमकी मुंबईमध्ये कितपत आहे हे मला वाटतं राष्ट्रवादी आणि बाकी सगळे लोक जाणून आहेत. माझा एवढा विश्वास आहे आणि मी विश्वासाने आपल्याला सांगतो की स्वाभिमानची ताकद राष्ट्रवादीपेक्षा निश्चित पद्धतीने मुंबईमध्ये जास्त आहे. ह्याचा फायदा काँग्रेसने घेतलं तर जे राष्ट्रवादी ज्या पद्धतीने त्यांना धमकी देत आहे की आम्ही 15 दिवसाची अट देत आहे, 20 दिवसाची अट देत आहे, जास्तीत जास्त किती सीट जिंकणार ते लोक? 10 सीट किंवा 15 सीट. त्याच्यापेक्षा काय राष्ट्रवादीची काय इथे ताकद नाही आणि किंवा इथे काय अस्तित्व नाही आहे. ह्याच्यापेक्षा आघाडी न करता स्वाभिमानावर अगर त्यांनी विश्वास ठेवला तर मला वाटतं राष्ट्रवादीची धमकी पण त्याला ऐकायला नाही मिळणार आणि त्याचबरोबर काँग्रेसची ताकद पण इथे वाढेल. म्हणजे एकंदरीतच तुम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीच्या वेगळा एक ऑप्शन देत आहे आणि राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी होऊ शकण्यापेक्षा तुमचा एक चांगला पर्याय आहे असं सुचवत आहे. याचा अर्थ असं समजायचा की तुम्ही जागांचं वाटप पण करणार आहात, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी 80 जागा मागते असं काही तुम्ही म्हणणार आहात काँग्रेसबरोबर? नाही, माझं असं म्हणणं आहे की इथे राष्ट्रवादी ऑप्शनच नाही ना, पर्यायच नाही. काय राष्ट्रवादी, मुंबई आणि राष्ट्रवादीची समीकरणच बनत नाही. काही निवळ एक 10-15 सीटवर ते 60 सीट मागतात आणि 10-15 सीटच जिंकून येतात. यापेक्षा तीच ताकद काँग्रेसने आम्हाला दिली तर आम्ही नुसतं लढणार नाही पण जिंकूनही त्या सीट त्या लोकांना देऊ शकतो. आम्ही काय वाटप आणि या सगळे विषय देत नाही, पण मुंबईमध्ये अन्य खूप प्रभाग आहेत किंवा वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये स्वाभिमानची कार्यकर्त्यांची ताकद आहे. निवळ त्या कार्यकर्त्यांनी 2.5-3 वर्षामध्ये चांगलं काम केलं आहे. मग पाण्याचा विषय असेल किंवा रोजगाराचा विषय, ती ताकद ओळखून मला वाटतं राष्ट्रवादीच्या धमक्या ऐकण्यापेक्षा आम्हा लोकांना बरोबर घेतलं तर मला वाटतं काँग्रेसची ताकद निश्चित पद्धतीने वाढेल.